नमस्कार मित्रांनो, तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या परिभ्रमण चॅनलमध्ये। तर आपण मित्रांनो आहोत आता शहापूर या गावामध्ये। शहापूरमध्ये आम्ही आलोय कुंदन या गावामध्ये। आणि इकडे मित्रांनो कुंदन डॅम म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि ती डॅम तुम्हाला मी दाखवणार आहे। खूप छान लोकेशन आहे। माझ्यासोबत माझा मित्र आहे आशुतोष जाधव। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तर आम्ही आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर निसर्ग आहे। आणि मित्रांनो इथून पण तुम्ही पाहाल ना तर हे दृश्य खूपच छान आहे। एक छान लँडस्केप। इथे एक गेट आहे, तुम्हाला दिसतंय डोंगराच्या मागून डोंगर आहेत। हे गेट आहे, या गेटच्या आतमधून आपण आता एंट्री करतोय। निसर्गाचा आवाज येतोय। एक खूप नयनरम्य दृश्य आहे जे तुम्ही आता पाहणार आहात। एवढं छान वाटतंय मित्रांनो। हे बघा, इथून चालू झालं। हे डेव्हलप करताय, तिथे पाईप वगैरे टाकलंय, त्यामुळे इथून जरा सावकाश यायचं। हे तुम्ही आता पाहताय मित्रांनो, पहा हे किती छान चित्र आहे। काही माणसं इथे मासे पण पकडतात। खूप नयनरम्य दृश्य आहे। इकडे तर खूप छान लँडस्केप आहे सूर्य मावळतीचा। आता वेळ झाले मित्रांनो 6:30 वाजलेत। पाणी वापरलं जातं, ते पाण्या पंप टाकलेला आहे, पाणी इथे वापरतात या डॅमचं। मित्रांनो या डॅमला कुंदन डॅम म्हणून हे प्रसिद्ध आहे शहापूरमध्ये आणि खूप सुंदर आहे। तुम्ही पाहता इथे मित्रांनो, मी आणि माझा मित्र अशू आहे इथे। बाकी आणखी कोणी लोक दिसत नाहीत, पण इकडे येऊन जातात लोक हे डॅम बघण्यासाठी। तुम्ही जर शहापूरला आलात तर तुम्ही इथे नक्की विजिट द्या। बघा नारळ दगडांवरनं उड्या मारून जावं लागतंय। भीती पण वाटते, कारण दगड हल्ला तर, पण एक सुद्धा हत्ता हल्ला नाही। सर्व दगडांवरनं पाय ठेवून जातोय मी पुढे पुढे। स्वच्छ निर्मळ पाणी, खूप सुंदर देखावा। समोरही सुंदर देखावा आहे। बसून तुम्ही या पाण्याचा आनंद घेऊ शकता मस्तपैकी। हा पाण्याचा खळखळ होणारा आवाज, खळखळून आवाज येतो। सुंदर लोक
मासेमारी करायला पण येतं. वा, सुंदर पाण्याचा आवाज, छान ऐकू येतो, एकदम श्रवणीय. इकडे याच्यामध्ये तुम्हाला काहीच भीती नाही आहे. तुम्ही इथे आरामात मजा करू शकता, निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. मित्रांनो, आशा करतो मी तुम्हाला नक्कीच आवडलं असेल ही नवीन जागा. ज्यांना ज्यांना वाटतंय की मी तुम्हाला नवीन जागा दाखवली त्यांनी कमेंट करा की या जागेविषयी तुम्हाला कसं वाटतंय. अजूनही पुढे पुढे आपण चाललेलो आहे. पाण्याचा खळखळाट तुम्हाला ऐकू येत असेल. आपण हळूहळू पुढे चाललोय आणि आहे ना खूप छान. इथे पण मित्रांनो तुम्ही हे करू शकता, छान निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. इथे मित्रांनो तुम्ही बसू पण शकता पाण्यामध्ये. इथे काही धोका नाही आहे आणि जास्ती घसरडा पण नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथे एन्जॉय करू शकता खूप छान या घराच्या मागे. फक्त एवढंच की पाणी कधी कधी वाढतं, पाऊस जास्ती पडला तर पाणी ते वाढतं, पण त्यामुळे पावसाच्या जास्ती वाढलेल्या पाण्यात इथे येऊ नका, कारण तुम्ही जाल डायरेक्ट असे तिकडे लांब, कळलं का? त्यामुळे सावधगिरी बाळगा एवढं. आता आपण मित्रांनो थोडं पुढे जाऊया, अजून थोडं पुढे जाऊ. ओहो वाव, खूपच छान. अरे वा, वरती तुम्हाला मित्रांनो दिसतंय, तिकडून वरतून सगळं पाणी येत आहे त्या डॅमचं. आणि मी हे तुम्हाला का दाखवतो, कारण इथे तुम्ही आरामात एन्जॉय करायला, इकडे काही प्रॉब्लेम नाही, इकडे कोणी प्रॉब्लेम करत नाही. इकडे हा निसर्ग मित्रांनो खूप स्वच्छ ठेवलेला आहे. जायचं म्हटलं की कसं, इथून मी आता वरतून जातो. इथून थोडंसं कठीण रस्ता दिसतो, इथून वरतून गेलो मी मला दाखवण्यासाठी. हे बघा मित्रांनो, तुम्ही इथे बसू शकता आरामात आणि निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता.
इकडे काही मित्रांनो पर्यटक पण आलेले आहेत, आपण त्यांना विचारूया की या निसर्गाविषयी कसं वाटतंय. नमस्कार, आम्ही परिभ्रमण चॅनलतर्फे आपलं नाव सांगा. माझं नाव प्रकाश शेठ. कुठून आहात तुम्ही? मी आलो अमरावतीवर. अमरावतीवरनं. वा, अमरावतीवरनं एवढं लांब? हो. अच्छा, कसं वाटतं इकडे येऊन? इथे फार छान वाटतंय. आल्यापासून खूप चांगलं वाटतंय. आता सुट्टीचा वेळ आला आहे. 4-5 दिवसा सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळं आम्ही थोडं कामातून हे काढून मित्रांसोबत इकडे फिरायला आलो आहे. छान गेला आजचा दिवस. आता आपण कुंडण डॅमवरती आहोत आणि या डॅमवरती कसं वाटतंय आणि तुम्ही आमच्या चॅनलच्या लोकांना काय सांगाल इकडे यावंसं वाटतंय, या निसर्गाबद्दल 2 शब्द? मी होतो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जेवढा काय वेळ भेटला ना, तो निसर्गात येऊन रममाण होण्यात त्याने घालवावा. त्याचं आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आणि त्याच्यात थोडासा आपण आनंद घेतला तर काही वाईट नाही. इथे आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं. आपला वातावरण, इथली स्वच्छता आणि बाकीच्या ठिकाणी जो कचरा वगैरे असं पडला इथे तो दिसत नाही मला. तर खूप चांगल्या पद्धतीनं इथं हे वातावरण मला आहे. माझे काही मित्रसुद्धा आले आहेत, ते सुद्धा माझ्यासोबत आहे. ठीक आहे, आपण विचारूया. आणखी एक आहेत आपले पर्यटक. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव तुषार. कसं वाटतंय आता कुंडण डॅमवरती येऊन आणि निसर्गाबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलाल? नाही, मोठं धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांनी असे काही क्षण निसर्गाबरोबर घातले पाहिजे, जेणेकरून पुन्हा रिफ्रेशमेंट मिळतं आपल्याला आयुष्यात. तर माझ्या चॅनलचं नाव आहे परिभ्रमण चॅनल. तुम्ही आमच्या चॅनल पाहणाऱ्या लोकांना काय सांगाल? मला असं वाटतं की तुम्ही खूप चांगला उपक्रम करताय आणि या नवीन स्पॉटबद्दल लोकांना सांगतायत. तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावं, शेअर करावं. आमचं तुमच्या चॅनलचं नाव परिभ्रमण. परिभ्रमण. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद सर.